जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनल संस्थेचा स्तुत्य उपक्रम. अलिबाग, किहीम, वर्सोली आवास किनारपट्टीची स्वयंसेवकांनी केली उत्स्फूर्तपणे स्वच्छता. सालाबादप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील येणारा शनिवार हा जगभरात जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात त्या विभागातील जवळच्या किनारपट्टी स्वयंसेवकांकडून स्वच्छ केल्या जातात. हजारो टन कचरा या दिवशी वेचून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाते. आज ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या रायगड युनिटने अलिबाग, किहीम, वर्सोली आणि आवास या किनारपट्टीवर किमान 15 किलोमीटर अंतरावरील कचरा उचलून किनारपट्टी स्वच्छ केली. यावेळी ग्रीन अँड ग्रीन इंडिया इंटरनॅशनलचे संस्थेचे अध्यक्ष विपुल हजारिका, संस्थेचे मुख्य दिशादर्शक चार्लिंग गोगाई, संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख संतोष थोरात, संयोजक अतुल कोठारी, संतोष पुरव, सागर थोरात, राहुल जोशी, मल्हार थोरात, पायल आंबरे, रत्नाकर घरत व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, अलिबाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण विषय से संबंधित कार्यकर्ता अकोली और पेन से आए हैं और स्वच्छता दिन के निमित्त हम सभी कार्यकर्ता अगर स्वच्छता अभियान में भाग ले रहे हैं और काफ़ी कार्यकर्ताओं में उत्साह है और ऐसा प्रतिज्ञा करते हैं कि अगले साल और अधिक संख्या में हम यहाँ पर आकर के कार्यक्रम में सहभागी हैं. आज सकाळपासून अलिबाग बीचवरती ग्रीन अँड ग्रीन इंडिया अँड इंटरनॅशनल ह्या संस्थेच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. बरेचसे स्वयंसेवक या ठिकाणी स्वइच्छेने येऊन, मी आता बघितले की जवळजवळ 80 वर्षाचा म्हातारा माणूससुद्धा ह्या बीचवरच्या दगडांमध्ये जाऊन प्लास्टिक खेचून आणत होता आणि तो प्लास्टिक पिशवीमध्ये टाकत होता. ही प्रेरणा खरंच नवतरुणांना, मुलांना, नागरिकांना घेण्यासारखी आहे. बऱ्याचदा कचरा करावं कसं हे कळतच नाही, करून जातं माणूस. पण ज्यावेळी हे प्रत्यक्ष पाहिलं जाईल कचरा करणाऱ्यांनी, तर ते नक्की प्रेरणा घेतील की आज स्वयंसेवी लोकांनी या ठिकाणी येऊन या बीचवरची स्वच्छता केलेली आहे आणि ही प्रेरणा नक्कीच ही फलदायी ठरेल. येणाऱ्या काळामध्ये किमान 2 गोष्टी आपल्याला या माध्यमातून कराव्या लागतील. कचरा टिपणं, वेचणं, उचलून टाकणं ही सवय लोकांना लागली पाहिजे आणि कचरा होऊच नये यासाठी लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी आपल्या ह्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे काही उपक्रम आपल्याला हाती घ्यावे लागतील. धन्यवाद. धन्यवाद बोल.